मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आयोजित जिजाऊ जन्मोत्सव सोहळा, ज्या मातेच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न जन्माला आलं, ज्या मातेने या महाराष्ट्राच्या मातीला 2 छत्रपती दिले, असं जगातलं आदर्श मातृत्व राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ यांचा जन्मोत्सव दरवर्षी 12 जानेवारीला अलोट जनसागर मातृतीर्थ सिंदखेड राजा या ठिकाणी एकत्र येतो आणि विचारांचं सोनं लुटून प्रेरणा ऊर्जा घेऊन या ठिकाणाहून परत जातो। खऱ्या अर्थाने एक क्रांतिकारक परिवर्तन प्रामुख्याने मागील 30 वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। 1 सप्टेंबर 1990 रोजी युगनायक युगपुरुष माननीय पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब यांनी काही निवडक आणि मोजक्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन मराठा सेवा संघाची स्थापना केली आणि एक वेगळी पायवाट मोठ्या धाडसाने सुरू केली। खरं तर परिवर्तनाचा, प्रबोधनाचा मार्ग, लोकजागृतीचा मार्ग, समाज परिवर्तनाचा मार्ग हा काटेरी असतो, पण हाच काटेरी मार्ग आदरणीय खेडेकर साहेबांनी निवडला आणि मराठा सेवा संघाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील, देशातील आणि संपूर्ण जगातील सकल बहुजनांच्या मनाची मशागत करण्याचं काम आदरणीय खेडेकर साहेबांनी केलं। वेगवेगळे उत्सव आयोजित केले, त्यामध्ये जिजाऊ जन्मोत्सव असेल, शिवजन्मोत्सव असेल किंवा शिवराज्याभिषेक दिन सोहळा असेल, दरवर्षी वेगवेगळे प्रबोधनाचे कार्यक्रम असतील। या माध्यमातून शब्दांचे, विचारांचे, परिवर्तनाचे आणि प्रबोधनाचे सोहळे संपूर्ण महाराष्ट्रभर, देशभरात आणि जगभरामध्ये सजवले जातात। दरवर्षी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावरचे अधिवेशनं पार पडतात। इतिहास संशोधक, अभ्यासक, वक्ते, कीर्तनकार, त्याचबरोबर इतिहास लेखक, गायक, वादक, संगीतकार, चित्रपट निर्माते असे सर्वच क्षेत्रामध्ये माणसं घडवण्याचं काम मराठा सेवा संघाने मागच्या 32 वर्षांमध्ये केलं आहे। आपण या ठिकाणी राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या पुतळ्याच्या जवळ आहोत। आपण पाहतोय जगातल्या आदर्श मातृत्वाला वंदन करण्यासाठी फार मोठी गर्दी या ठिकाणी एकत्रित जमलेली आहे। जय जिजाऊ, जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय या घोषणांनी हा परिसर अगदी दुमदमून गेलेला आहे। कोट्यावधींची पुस्तकं या ठिकाणी विकली जातात। स्वखर्चाने, स्वयंस्फूर्तपणे ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित असतात। मातृतीर्थ सिंदखेड राजा आज सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जिकडं पाहावं तिकडं तेवढीच गर्दी आपल्याला दिसते। चौकडं वाहनं आहेत, चौकडं लोक आहेत आणि हे सर्व लोक कोणाच्याही आमंत्रणाने आलेले नाहीत, तर स्वयंस्फूर्तपणे या ठिकाणी उपस्थित आहेत। हे खऱ्या अर्थाने मराठा सेवा संघाचं यश आहे। 25-30 वर्षापूर्वीचा काळ जर आपण आठवला तर शिवजयंती कधी आहे फारसं कोणाला माहीत नव्हतं, जिजाऊ जयंती कधी आहे फारसं कोणाला माहीत नव्हतं, शंभूराजांची जयंती कधी आहे फारसं कोणाला माहीत नव्हतं, किंवा सकल बहुजन महामानव असतील, महानायिका असतील किंवा सकल बहुजन संत असतील वारकरी संप्रदायातील, यांचं जीवन कार्य, जीवनचरित्र खऱ्या अर्थाने कोणाला माहीत नव्हतं। परंतु मागील 30 वर्षामध्ये आदरणीय खेडेकर साहेबांनी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून हे सर्व बहुजन महानायक, महानायिका, सर्व बहुजन वारकरी संत यांना लोकांसमोर घेऊन येण्याचं काम केलं। त्याचबरोबर त्यांची जी विचारांची शिदोरी आहे, जी चंद्रसूर्य आहे तोपर्यंत पुरेल आणि तरीही उरेल, ही शिदोरी जनमानसापर्यंत, तळागाळापर्यंत पुस्तकांच्या माध्यमातून, व्याख्यानांच्या माध्यमातून, पोवाड्यांच्या माध्यमातून, गीतांच्या माध्यमातून, त्याचबरोबर वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून तळागाळातील लोकांपर्यंत ती पोहोचवली। आपण या ठिकाणी पाहू शकतो की जिकडं पाहावं तिकडं तुफान गर्दी या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। प्रचंड शिस्त आहे, स्वयंशिस्त आहे। खरं तर आपण इकडं पाहू शकतो की सर्व पोलीस बांधव हे या ठिकाणी
निवांत बसलेले आहेत, कारण इथं आलेल्या प्रत्येक माणसाला एक वेगळी स्वयंशिस्त आहे. त्यांना शिस्त लावण्याची गरज पडत नाही आहे, कारण स्वयंस्फूर्तपणे ही सगळी मंडळी या ठिकाणी आहेत. आपल्या धडावर आपलंच डोकं असावं हा विचार खेडेकर साहेबांनी दिला, डॉक्टर आह साळुंके सरांनी दिला, डॉक्टर मामा देशमुख सरांनी दिला, डॉक्टर श्रीमंत कोकाटे यांनी दिला, प्राध्यापक गंगाधर बनबरे सरांनी दिला. म्हणजे मराठा सेवा संघाने जी वक्त्यांची फौज तयार केली, त्या फौजेने या महाराष्ट्रातील, देशातील आणि जगभरातील तमाम सकल बहुजनांचं मन, मेंदू आणि मनगट मजबूत करण्याचं काम केलं, सशक्त करण्याचं काम केलं, सुपीक करण्याचं काम केलं. खऱ्या अर्थाने ही फार मोठी क्रांती आहे, खऱ्या अर्थाने हे फार मोठं परिवर्तन आहे आणि हा अनुभव या ठिकाणी आपण सर्वजण घेत आहोत. मोठ्या थाटात दरवर्षी 12 जानेवारीला हा जिजाऊ जन्मोत्सव या ठिकाणी संपन्न होतो आणि त्या माध्यमातून एक विचारांचं वादळ संपूर्ण जगभरामध्ये पोहोचतं. पुस्तकांच्या माध्यमातून, व्याख्यानांच्या माध्यमातून किंवा जो मुख्य सोहळा या ठिकाणी सायंकाळी होतो, त्या मुख्य सोहळ्याचं आकर्षण म्हणजे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब यांचं मार्गदर्शन हे प्रमुख आकर्षण असतं आणि त्या आकर्षणामधून जी ऊर्जा मिळते, ती ऊर्जा या ठिकाणी आलेला प्रत्येक शिवप्रेमी सोबत घेऊन जात असतो. आपण पाहू शकतो वेगवेगळे स्टॉल्स. जगामध्ये एकच असं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी लाखो लोक स्वतःहून येतात आणि कोट्यवधी रुपयांची पुस्तकं घेऊन जातात. म्हणजे ज्याला आपण पुस्तकांची जत्रा म्हणू शकतो, अशी ही जत्रा या ठिकाणी भरते. शेतीचं प्रगत तंत्रज्ञान या ठिकाणी उपलब्ध असतं. वेगवेगळ्या प्रकाशनांच्या माध्यमातून प्रकाशित केलेली पुस्तकं या ठिकाणी उपलब्ध असतात. त्याचबरोबर अनेक सामाजिक संस्था वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवतात. वेगवेगळे जे बचत गट असतात, त्या बचत गटांच्या माध्यमातून देखील वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवले जातात. त्यामुळं 12 जानेवारी ज्याला आम्ही म्हणत असतो की बहुजनांची एकच वारी, जगात भारी 12 जानेवारी, याच दिवशी 1598ला सिंदखेड राजाचे लखुजीराजे जाधव यांच्या कुळामध्ये जिजाऊंचा जन्म झाला. या सिंदखेडच्या जाधवांची कन्या वेरूळच्या भोसल्यांची सून झाली आणि संपूर्ण महाराष्ट्राचं भाग्य पालटलं. संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांनी स्वत्व बहाल केलं, स्वाभिमान बहाल केला, गमावलेला आत्मसन्मान ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला बहाल केला, असं हे जगातलं आदर्श मातृत्व ज्यांनी 2 छत्रपती घडवले. खऱ्या अर्थाने मराठी माणसाला आपलं गमावलेलं स्वत्व परत देण्याचं काम ज्यांनी केलं, त्या राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ वयाच्या 16व्या वर्षी हातातनं झेपणारी तलवार घेऊन सह्याद्रीला त्याचा आत्मसन्मान परत मिळवून देण्यासाठी निघालेला जगातील स्वातंत्र्याचा पहिला उद्रेक छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण हा ग्रंथ लिहून एका हातात लेखणी आणि दुसऱ्या हातात तलवार घेऊन स्वातंत्र्यासाठी आत्मबलिदान देणारा जगातील पहिला स्वातंत्र्य योद्धा छत्रपती संभाजी महाराज हे 2 छत्रपती या महाराष्ट्राच्या मातीला देऊन जगातलं एक आदर्श राज्य निर्माण करण्याचं काम स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारातून झालं. शहाजीराजे भोसले यांनी बालशिवबांच्या हातामध्ये भगवा ध्वज आणि राजमुद्रा दिली. प्रतिपश्चंद्र लेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. हे लोककल्याणकारी राज्याचं स्वप्न या दाम्पत्याने पाहिलं आणि ते स्वप्न आपल्या मुलाच्या माध्यमातून साकार करून घेतलं. खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवर एक अद्वितीय राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला जातो. अनेक राजे झालेले आपण पाहतो, परंतु छत्रपती शिवरायांच्या बाबतीत एक काही खास वैशिष्ट्य जर सांगायची झाली तर छत्रपती शिवरायांच्या पूर्वी
त्यांच्या कुळामध्ये कोणी स्वतःचं राज्य निर्माण केलं नव्हतं किंवा स्वतः राजे नव्हते आणि छत्रपती शिवराय स्वतः छत्रपती झाले आणि ते शेवटच्या श्वासापर्यंत राजे छत्रपती राहिले आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी हा डोलारा पुढे चालवण्याचं काम केलं. छत्रपती राजाराम महाराजांनी हा डोलारा पुढे चालवण्याचं काम केलं. त्यानंतर ताराराणींनी हे जे स्वराज्य आहे हे स्वराज्य नेटाने पुढं घेऊन जाण्याचं काम केलं आणि त्यामुळं जगातलं एक आदर्श राज्य या ठिकाणी निर्माण झाल्याचं आपण पाहतो. आज या ठिकाणी आपण जिजाऊ जन्मोत्सव सोहळा 2023 जे मुख्य आकर्षण आहे, मुख्य स्टेज आहे, त्या स्टेजजवळ आपण आलेलो आहोत आणि मुख्य सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय युगपुरुष पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर मंडळी आवर्जून या विचार मंचावर विराजमान आहेत. खऱ्या अर्थाने राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये एक वेगळी ओळख असणारी मान्यवर मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. विचारांचं वादळ, एक भगवा झंझावात, विचारांचा झंझावात आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे आणि त्यामुळं संपूर्ण जगभरातील शिवप्रेमींचं जे आकर्षण असतं ते आकर्षण म्हणजे जिजाऊ जन्मोत्सव सोहळा. वरतून हेलिकॉप्टर आपल्याला जाताना दिसतं आहे. याच हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सकाळी राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या जन्मस्थानावर म्हणजे त्यांचे पिताश्री लखुजीराजे जाधव यांचा जो वाडा आहे त्या वाड्यावर पुष्पवृष्टी होताना आपण पाहिलं. जिजाऊंचे जे पुतळे आहेत त्या ठिकाणी त्या पुतळ्यांवर सुद्धा पुष्पवृष्टी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सकाळी आपल्याला पाहायला मिळाली. 25-30 वर्षापूर्वी ज्या महाराष्ट्राला जिजाऊ जयंती कधी आहे हे माहीत नव्हतं, तो महाराष्ट्रच नव्हे तर आज संपूर्ण देशभरामध्ये आणि जगभरामध्ये मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये हा जिजाऊ जन्मोत्सव साजरा होताना आपण पाहतोय आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने ही फार मोठी वैचारिक पर्वणी आहे आणि या पर्वणीच्या माध्यमातून फार मोठी ऊर्जा या ठिकाणी लोक घेऊन जातात. समाज प्रबोधनकार हरिभक्तपरायण सत्यपाल महाराज या ठिकाणी उपलब्ध आहेत. प्रबोधनाचा विचारांचा जागर ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर मागच्या अनेक वर्षांपासून चालवलेला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत गाडगेबाबा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आदरणीय खेडेकर साहेब यांच्या विचारांचा जागर करणारी ही सर्व सत्यपाल महाराजांची टीम या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. अनेक आकर्षक प्रबोधनाचे सोहळे त्यांच्या माध्यमातून सजवले जातात आणि त्यामुळं आपण पाहतोय की जिजाऊ सृष्टी आज फुलून गेलेली आहे. म्हणजे न भूतो न भविष्यती असं तर आपण म्हणू शकत नाही, कारण भविष्यामध्ये याच्यापेक्षाही मोठाले सोहळे या ठिकाणी सजणार आहेत. मोठमोठ्या राजकीय पदांवर असणाऱ्या व्यक्तींनासुद्धा या ठिकाणी येण्याचा मोह आज आवरता येत नाही. म्हणजे एखादं उत्तुंग कार्य करायचं असेल तर त्या पाठीमागे एखादं सरकार असलं पाहिजे, राजकीय ताकद असली पाहिजे. असा जो समज आहे तो समज आपल्या समाजाला पाठीशी घेऊन आदरणीय खेडेकर साहेबांनी मोडीत काढलेला आहे आणि समाजाच्या ताकदीवर, समाजाच्या सहकार्यावर, समाजाच्या पाठबळावर एवढं मोठं विश्व या ठिकाणी त्यांनी निर्माण केलेलं आहे. खरं तर ही सोपी गोष्ट नाही. म्हणूनच साहेबांना युगनायक किंवा युगपुरुष असं म्हटलं जातं. शेकडो वर्षांनी एखाद्या समाजामध्ये अशी माणसं जन्माला येतात जे समाजाचं भाग्य उजळून जातात. असंच व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब. आज आपण या ठिकाणी अनुभव घेऊ शकतो की हजारो लोकांच्या, लाखो लोकांच्या उपजीविकेचं साधन या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे.
छोटे मोठे अनेक व्यवसाय या ठिकाणी चालत आहेत. पुस्तक विक्रेते असतील, वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे विक्रेते असतील, अनेक प्रकारचे स्टॉल या ठिकाणी शेकडोंच्या संख्येने आज आहेत. म्हणजे कोट्यावधींचा व्यवहार आज या ठिकाणी होतो आहे. 30 वर्षापूर्वी आज जी जिजाऊसृष्टी या ठिकाणी सिंदखेड राजामध्ये उभी राहिलेली आहे, हे जे मातृतीर्थ निर्माण झालेलं आहे, याचा 30 वर्षापूर्वीचा इतिहास जर आपण पाहिला तर हे ओसाड माळरान. पण या ओसाड माळरानावर शिवप्रेमींची, जिजाऊप्रेमींची बाग फुलवण्याचं काम आदरणीय खेडेकर साहेबांनी केलेलं आहे. आणि त्यामुळं संपूर्ण जगाला हेवा वाटावा असं हे कार्य 21व्या शतकामध्ये आदरणीय खेडेकर साहेबांच्या माध्यमातून निर्माण झालेलं आहे. मोजक्या लोकांना सोबत घेतलं, परंतु आज लाखोंचा मेळा या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे. जे धाडस साहेबांनी 30 वर्षापूर्वी दाखवलं, ते धाडस दाखवायला आजही माणसं धजावत नाहीत. आपण या ठिकाणी पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, त्याचबरोबर वेगवेगळे आकर्षक पुतळे या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या वृक्षांची रोपं या ठिकाणी उपलब्ध आहेत. वेगवेगळे फळांच्या जाहिराती या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहेत. म्हणजे खाद्यान्न असतील, पुस्तकं असतील, रोपं असतील, अनेक विविध वस्तू या ठिकाणी विक्रीला आल्याचं आपण पाहू शकतो. अतिशय मोहक असं दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. खरं तर खरोखरच आपण सर्वजण भाग्यवान आहोत की अशा सोहळ्याचे आपण साक्षीदार आहोत. एवढं मोठं विश्व निर्माण करूनही साहेबांमध्ये असलेला साधेपणा निश्चितच मनाला भावतो. कुठला अहंकार नाही किंवा कुठला गर्व नाही. हे सगळं लोकांचं आहे, लोकांसाठी आहे आणि लोकांनी निर्माण केलेलं आहे असं साहेब मोकळ्या मनाने बोलतात. त्यावेळेस निश्चितच साहेबाचा मोठेपणा लक्षात येतो. कोट्यवधी रुपयांचे पुस्तक विक्री होणारे हे सगळे स्टॉल आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. म्हणजे जे पुस्तक वाचतात त्यांचं मस्तक सुधारतं. ज्यांचं मस्तक सुधारतं ते कुणाचे हस्तक होत नाहीत आणि ते कोणापुढंही नतमस्तक होत नाहीत. हा विचार साहेबांनी दिला आणि या महाराष्ट्राच्या मातीतला सकल बहुजन समाज वाचायला लागला. आपले संत, आपले महापुरुष समजून घ्यायला लागला. त्यांचे खरे विचार तो आत्मसात करायला लागला. आणि जो दुष्प्रचार, जो खोटा प्रचार झाला होता, जे इतिहासाला डाग लावण्याचं काम झालं होतं, ते डाग पुसून काढण्याचं काम मराठा सेवा संघाच्या अनेक इतिहास संशोधकांनी, इतिहास लेखकांनी, वक्त्यांनी मागच्या 30 वर्षांमध्ये केलेलं आहे. आणि सत्य इतिहास लोकांपर्यंत आणण्याचं काम केलेलं आहे. राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, महात्मा फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत गाडगेबाबा या महामानवांबरोबरच अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, रमाई, रखमाबाई राऊत, ताराबाई शिंदे, तानुबाई बिर्जे अशा ज्या महानायिका आहेत, त्या महानायिकांचं सत्यचरित्र, त्यांचं हिमालय एवढं कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम मराठा सेवा संघाच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि त्यामुळे इतिहासामध्ये ज्या कपोलकल्पित गोष्टी घुसवलेल्या होत्या किंवा इतिहासाचं जे दूषितीकरण झालं होतं, त्याचं शुद्धीकरण करण्याचं काम सप्रमाण मराठा सेवा संघाच्या माध्यमातून झालेलं आहे. त्यामुळे हे कार्य निश्चितच न भूतो असंच आहे असं म्हणावं लागेल. संत नामदेव, संत ज्ञानदेवांपासून ते जगद्गुरू तुकाराम महाराजांपर्यंत 18 पगड जाती धर्मातील जे संत आहेत, त्या संतांची समाजाविषयीची जी तळमळ आहे, ती तळमळ पुन्हा एकदा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम मराठा सेवा संघाने संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेच्या माध्यमातून केलेलं आहे. त्यामुळं संतांचे सत्य विचार, जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियेले नाही बहुमता
मराठा सेवा संघाने हेच ब्रीद आपल्या डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. सत्याची भूमिका सोबत घेतलेली आहे, सत्य सोबत घेतलेलं आहे. त्यामुळं कोण काय म्हणतं याला फारसं महत्त्व मराठा सेवा संघाने मागील 30 वर्षामध्ये दिलेलं नाही आहे. ज्यावेळी वादंग निर्माण झालं त्यावेळी मराठा सेवा संघ सप्रमाण आणि पुराव्यानिशी कोर्टात उभा राहिला आणि आपली बाजू सत्य आहे हे कोर्टासमोर सिद्ध केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे गुरु कोण, छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा जन्मदिन कोणता, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रामुख्याने मराठा सेवा संघाने दिली. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर जे गुरु खपवले जात होते त्यांना बाजूला करून राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ ह्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या गुरु होत्या. आणि 19 फेब्रुवारी 1630 हाच छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा जन्मदिन आहे हे मराठा सेवा संघाने सप्रमाण सिद्ध करून शासनाच्या माध्यमातून ते मान्य करून घेतलं. आणि त्यामुळं मराठा सेवा संघाने दिलेले पुरावे मान्य करून शासनालासुद्धा 19 फेब्रुवारी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिन निश्चित करावा लागला. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु या राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊच होत्या हे सुद्धा त्या ठिकाणी शासनाने मान्य केलं. हे सगळं मराठा सेवा संघाच्या 30 वर्षातल्या खडतर परिश्रमाचं फलित आहे असं आपण म्हणू शकतो. आदरणीय रेखाताई खेडेकर आमदार असताना विधान भवनामध्ये राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा लावण्याचं काम त्यावेळी त्यांनी केलं. जी माणसं खेडेकर साहेबांनी मोठी केली त्या माणसांनी मराठा सेवा संघाला मोठं केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही असंच घडलं होतं. सामान्यातल्या सामान्य माणसांना छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठं केलं, सामान्यांनी छत्रपतींना मोठं केलं आणि दोघांनी मिळून स्वराज्य मोठं केलं. याची अनुभूती आपण इतिहासामध्ये घेतलेली आहे आणि अशीच अनुभूती अलीकडच्या काळामध्ये येत आहे. 18 पगड जाती धर्मातील तरुण, निधड्या छातीचे तरुण खेडेकर साहेबांनी सोबत घेतले. मराठा सेवा संघाचा विचार आणि मराठा सेवा संघाचा ध्वज जय जिजाऊ हे अभिवादन त्यांच्या तोंडी दिलं आणि त्यांच्या माध्यमातून ही क्रांती आदरणीय खेडेकर साहेबांनी करून घेतली. आज सिंदखेड राजाला आल्यानंतर लक्षात येत आहे की हे किती मोठं क्रांतिकारक पाऊल आहे. लाखोंची गर्दी जमूनसुद्धा कुठलाही गैरप्रकार नाही, गोंधळ नाही, बेशिस्त नाही. पोलीस बांधव पुन्हा एकदा या ठिकाणी निवांत बसलेले आपल्याला दिसून येत आहेत. कारण आलेला प्रत्येक माणूस स्वयंस्फूर्तपणे आलेला आहे. आलेला प्रत्येक माणूस स्वखर्चाने आलेला आहे. आलेला प्रत्येक माणूस या आदर्श मातृत्वाच्या चरणी लीन होण्यासाठी आलेला आहे. त्यामुळं प्रत्येकाच्या मध्ये तेवढीच लीनता, तेवढीच नम्रता आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. प्रत्येकजण एकमेकाला भेटला की जय जिजाऊ म्हणून एकमेकाला परिचय करून देतात आणि आपण एका कुटुंबातले आहोत अशी भावना या ठिकाणी प्रत्येकाच्या मनामध्ये प्रामुख्याने आपल्याला दिसून येत आहे. अतिशय देखणा सोहळा जिजाऊ जन्मोत्सव 12 जानेवारी 2022 मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. जिजाऊंच्या पायाशी आपण ही तुफान गर्दी या ठिकाणी पाहतोय. सकाळपासून संध्याकाळपर्यंत राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ आणि कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणावर नतमस्तक होण्यासाठी जी रीघ लागलेली आहे, जी रांग लागलेली आहे. सकाळी राजे लखुजीराव जाधव यांच्या वाड्यामध्ये ज्या ठिकाणी जिजाऊंचा जन्म झाला त्या खोलीसमोर देखील मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होती आणि संपूर्ण वाडा हा शिवप्रेमींनी आणि जिजाऊ प्रेमींनी फुलून गेलेला होता. अगदी तसंच चित्र जिजाऊ सृष्टीच्या ठिकाणी
आपल्याला दिसत आहे. आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणामध्ये शिवप्रेमी, जिजाऊप्रेमी या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होत आहेत. त्यांची जिजाऊ भक्ती, शिवभक्ती ओसंडून वाहत आहे. या सर्वांच्या भावना जिजाऊंच्या चरणी समर्पित होण्यासाठी, त्यांच्यासमोर नतमस्तक होण्यासाठी हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. मी मराठा सेवा संघ प्रणित संत गाडगेबाबा प्रबोधन कक्षाचा जिल्हाध्यक्ष बीड संतोष डोंगरे या ठिकाणी आज या जिजाऊ सृष्टीचा आपण घेतलेला आहे. पुन्हा एकदा सर्व शिवप्रेमी, जिजाऊप्रेमी सर्वांना नतमस्तक, सर्वांना सस्नेह जय जिजाऊ. या ठिकाणी जिजाऊंच्या पुतळ्याच्या जवळ आपण प्रामुख्याने उभे आहोत. आपण पाहू शकतो माझ्या पाठीमागं फार मोठी गर्दी आपल्याला या ठिकाणी जिजाऊंच्या पुतळ्याच्या जवळ दिसते अभिवादन करण्यासाठी. पुन्हा एकदा सर्वांना जय जिजाऊ.